श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण सर्वच माणसं समाधान मिळवण्यासाठी धडपडत असतो. महाराज म्हणतात, समाधान हीच श्रीमंती आहे, समाधान हेच ऐश्वर्य आहे, समाधान हेच भगवंताचं दर्शन आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती समाधान हेच देवाचे दर्शन. काही झालं तरी आपलं चित्त अस्वस्थ होता कामा नये, हेच भगवंताचं दर्शन आहे. आणि समाधानाची गंमतच अशी आहे की समाधानी माणसाला मला काहीतरी हवं ही जाणीवच राहत नाही. त्यामुळे आपोआपच तो जे काही करतो ते निरपेक्ष होतं, निस्वार्थी होतं. जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्याच विचारांचा विरोध होतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व द्विधा मनस्थितीमध्ये जातं. ज्याप्रमाणे एखादा बांबू पिचला किंवा बांबूला तडा गेला तर कशी अवस्था त्या बांबूची होते, तसं आपल्या मनाचं होतं. त्याला स्प्लिट पर्सनॅलिटी असं म्हणतात. स्प्लिट म्हणजे दोन विभागामध्ये विभागलेली. माणसाची दोन व्यक्तिमत्व होतात. करू की नको, जाऊ की नको, बोलू की नको, आणि असा संभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि काय निर्णय घ्यावा हेच त्याला समजत नाही. त्याची दोन व्यक्तिमत्वे प्रगट होतात. स्प्लिट पर्सनॅलिटी. पहिल्या व्यक्तिमत्वाला दुसऱ्या व्यक्तिमत्वाची जाणीवच नसते, नाही का? आणि अर्जुनाच्या बाबतीत नेमकं हेच झालं की त्याचं खरं व्यक्तिमत्व शूरवीर योद्धा आहे, महापराक्रमी आहे, महारथी आहे. परंतु आता युद्धभूमीवर त्याची दुसरी पर्सनॅलिटी प्रकाशात आली आणि हे सगळे माझे आहेत असा तो आपलेपणाने, ममत्वाने विचार करू लागला. आणि त्यामुळं अर्जुनाच्या मनातली वीरता, अर्जुनातल्या मनातलं शौर्य, पराक्रम, या सगळ्याच गोष्टी नाहीशा झाल्या. सांख्य तत्वानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की मनुष्य हा 3 गुणांपासून बनलेला असतो. सत्व, रज, तम. सत्वगुण हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो. रजोगुण हा लाल रंगाचा असतो आणि तमोगुण हा काळ्या रंगाचा असतो. हे तीनही रंग जर आपण वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिसळले तर या 3 गुणांपासून अनेक रंग निर्माण होतात. आणि आपण सर्वच माणसं आपल्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक रंग प्रगट करत असतो. का? कारण आपला देह हे
तीन गुणांच्या मिश्रणातून आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणातून बनलेला आहे. या 8 तत्वातून आपला देह बनलेला असल्यामुळे आपण सुद्धा या अष्टधा प्रकृतीचाच एक भाग आहोत. अर्जुनामध्ये तमोगुण होताच, पण त्याच्यामध्ये उग्र स्वरूपामध्ये रजोगुण आला आणि सत्वगुण हा पार्श्वभूमीमध्ये होता. दुर्योधन मात्र रजोगुणी होता आणि त्याला तमोगुणाची पार्श्वभूमी होती. अर्जुनाला सत्वगुणाची पार्श्वभूमी होती आणि सत्वगुणाचं लक्षण काय असतं, ते योग्य काय आणि अयोग्य काय हे दाखवून देणे. परंतु सत्वगुणावर जेव्हा इतर 2 गुण प्रभावी होतात, तेव्हा सत्वगुणाचा आवाज दडपला जातो आणि मग आपल्याला योग्य काय अयोग्य काय हेच कळेनासं होतं. म्हणून गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी गुण आणि असुरी गुण या दोघांचं वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दैवी संपत्तीची माणसं ही सत्वगुणी असतात, पांढरी शुभ्र असतात, स्वच्छ असतात, पारदर्शक असतात, पवित्र असतात. आणि सत्वगुणाच्या माणसांचं वैशिष्ट्य काय असतं, तर ते निर्भय असतात. त्यांना भीती हा प्रकारच नसतो, कारण त्यांनी कधीच कुणाचं वाईट केलेलं नसतं, कधीच गैरवर्तन केलेलं नसतं, कधीच गैर आचरण केलेलं नसतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सत्व म्हणजे बुद्धी आणि सत्व शुद्धता म्हणजे त्यांच्या बुद्धीची शुद्धता असते, त्यांची बुद्धी शुद्ध असते. एकदा का बुद्धी शुद्ध झाली की ज्ञान आणि योग या गोष्टींचा विचार ती करू लागते. ज्ञान याचा अर्थ भगवंताबद्दल जाणून घेणं आणि योग याचा अर्थ भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे. जसा विचार तसा आचार. ज्ञान म्हणजे विचार आणि योग म्हणजे आचार. किंवा उलट, जसा आचार तसा विचार. म्हणून योग म्हणजे आचार आणि ज्ञान म्हणजे विचार. आणि या दोघापासून तिसरा जो असतो त्याला म्हणायचं उच्चार. जसे आपले विचार असतात तसंच आपलं आचरण असावं आणि तसंच आपलं बोलणं असावं. आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं सगळंच संत म्हणत असतात. पण नेमकं काय होतं की उग्र प्रकृती असणारी रजोगुणी माणसं मोहामध्ये पडतात आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. आणि रजोगुणाचा प्रभाव सत्वगुणावर झाल्यामुळे अशी माणसे भलताच विचार करू लागतात. अर्जुनाच्या आत्ताच्या अवस्थेला ही भूमिका कारणीभूत आहे. सामान्य माणसाला त्याच्या मनामध्ये नेहमी न येणारे विचार येऊ लागले की त्या विचारधारेतून त्याला बाहेर पडता येत नाही. एखाद्या माणसाला डिप्रेशन आलं किंवा एखादा माणूस
अस्वस्थ झाला, हतबल झाला, उदासीन झाला की त्याला त्या अवस्थेतून बाहेर पडता येत नाही. मग अशा वेळेला त्याला सावरण्यासाठी कुणातरी दुसऱ्या माणसाची, योग्य माणसाची मदत घ्यावी लागते. हा साधा उपाय आहे. आणि भगवंतानी नेमकं तेच केलेलं आहे की अर्जुन उदासीन अवस्थेमध्ये गेलाय, डिप्रेशन अवस्थेमध्ये गेलाय, तो हतबल झालाय, खचून गेलाय. आता त्याला उभं केलं पाहिजे आणि युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याला आधार दिलाय, त्याला ज्ञान दिलंय, त्याला गीता सांगितली आहे आणि त्याच्या उद्ध्वस्त मनाला उभारी दिलेली आहे. आणि मग भगवंत त्याला म्हणतायत, अरे बाबा, तुझ्यासारख्या ज्ञानी माणसाला हे शोभतं का? तुझ्यासारख्या शूरवीर माणसाला हे शोभतं का? आत्मविश्वासच जर हरवला तर आपण काय करू शकतो बरे? आणि लढाईच्या वेळेला हा आत्मविश्वास किंवा हे मोराल अत्यंत आवश्यक आहे. मोराल डाऊन झालं, माणूस हतबल झाला की तो लढू शकत नाही, तो खचून जातो. आणि हाच आत्मविश्वास आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा आवश्यक आहे. बघा, वर्षानुवर्ष साधना करून सुद्धा, वर्षानुवर्ष तपश्चर्या करून सुद्धा, वर्षानुवर्ष नामस्मरण करून सुद्धा आपल्याला काहीच प्राप्त झालं नाही, अशी उदासीनता येऊ न देणं हाच आत्मविश्वास आहे. आपण जे साधन करतो ते चिकाटीने झालं पाहिजे, सातत्याने झालं पाहिजे आणि अथक झालं पाहिजे. न थकता, न कंटाळता किंवा कुठल्याही प्रकारे मनामध्ये उद्विग्न अवस्था न आणता साधना केली पाहिजे. वर्षानुवर्ष साधन केलं तरी देखील पदरात काहीच पडत नाही आणि तरी देखील मी साधन करतो आहे, यालाच चिकाटी म्हणतात. चिकाटी जर हरवली तर आपल्याला काहीच साध्य होणार नाही. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना एक फार सुंदर गोष्ट सांगितली होती. ती आता या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. एकदा नारद मुनी चालले होते आणि एक योगी ध्यान करीत बसलेला होता. नारद मुनी स्वर्गाला निघाले होते, तर त्या योग्याने विचारले, नारदा, कुठे आपण निघालात? नारद मुनी म्हणाले, अरे बाबा, मी स्वर्गात चाललोय. तर तो योगी नारद मुनींना काय म्हणाला की आपण भगवंताला माझा निरोप द्या आणि त्याला विचारा की मी एवढं जन्मभर साधना करत आलेलो आहे, ध्यानधारणा करत आलेलो आहे, नामस्मरण करत आलेलो आहे, अजून मला किती जन्म लागणार? हा प्रश्न विचारून या. नारद मुनी थोडे पुढे गेले. दुसरा एक माणूस नामस्मरण करत बसलेला त्यांना दिसला आणि तो नारद मुनींना म्हणाला, हे मुनिवर्य, मी नामस्मरण करतो आहे पण माझं नामामध्ये लक्षच लागत नाही, तर अजून किती काळ मला नामस्मरण करावं लागेल? नारद मुनी ठीक आहे म्हणाले आणि ते स्वर्गामध्ये निघून गेले. काही दिवसांनी नारद परत आले. त्यावेळेला तो नामस्मरण करणारा माणूस म्हणाला, भगवान काय म्हणाले
तर नारद म्हणाले, अजून 2 जन्मांनी तुला मुक्ती मिळेल. यावर तो मनुष्य हळहळला आणि आपलं साधन सोडून निघून गेला. मग नारद पहिल्या माणसाकडे आले आणि त्या पहिल्या माणसाला म्हणाले, या झाडावर जितकी पाने आहेत तितके जन्म तुला घ्यावे लागतील. यावर तो माणूस म्हणाला, एवढंच ना, म्हणजे शेवटी मला मुक्ती मिळणार आहे तर ठीक आहे, मग मी माझं साधन करत राहतो. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि असा आत्मविश्वास आपला असल्याशिवाय आपल्या हातून साधना घडणार नाही, आपल्या हातून तपश्चर्या घडणार नाही. आणि या गोष्टी 1-2 दिवस करण्याच्या नसतात. किती काळ लागेल याचं उत्तर एकच आहे, जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. किती जन्म लागतील? ज्या वेळेला भगवंताचं दर्शन होईल तोपर्यंत. किती का लागेनात. झाडावर पानं जितकी आहेत तितके जन्म जरी घ्यावे लागले तरी हरकत नाही, पण मुक्ती मिळणार हे निश्चित. म्हणून आपण साधनेमध्ये एकरूपता आणून, एकात्मता साधून, एक चित्ताने, एका मनाने, एका ध्येयाने, एका इच्छेने साधना करत राहणं आवश्यक आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.